आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला अखेर अटक करण्यात आलेली आहे। हत्या केल्यापासून दाऊद शेख हा फरार होता आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जंग पछाडलेलं होतं आणि अखेर आरोपी दाऊद शेखला अटक झालेली आहे। हत्या करण्यापूर्वी हाच आरोपी दाऊद शेख हा त्या तरुणीचा पाठलाग करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं। याच प्रकरणी आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख अखेर अटकेत आहे। 25 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दाऊद शेख हा तरुणीचा पाठलाग करत होता, हे आपल्याला स्पष्ट दिसतंय। त्या दिवसापासून तो फरार होता। त्याला शोधण्यासाठी, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी आपली सगळी यंत्रणा राबवली, जंग पछाडलं होतं, पण तो हातास लागत नव्हता। अखेर त्याला अटक करण्यात आली आहे। जशी माहिती मिळतेय त्यानुसार 25 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाऊद शेख हा त्या तरुणीचा पाठलाग करत असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय। या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात, महाराष्ट्रात मोठी खळबळ माजलेली होती आणि दाऊद शेखला अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जावी यासाठी नागरिकांच्या वतीनं देखील सातत्यानं दबाव आणला जात होता आणि अखेर दाऊद शेखला अटक झाली आहे। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। सूरज, दाऊदचा शोध अखेर कसा लागला? नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की हे संपूर्ण प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली होती आणि त्यानंतर याचा शोध हा सुरू झाला होता। वेळोवेळी जर आपण पाहिलं तर दाऊद हा टॉवर लोकेशननुसार लोकेशन चेंज करत होता आणि त्याला सध्या कर्नाटकच्या गुलबर्ग इथून अटक केल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आली होती। एकूण 5 ते 6 पथकं ही दाऊदच्या शोधासाठी धाडण्यात आली होती। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा तपासात त्या आधुनिक जी यंत्रणा आहे पोलिसांची त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात झाला होता। अत्यंत क्रूररित्या त्याने जी हत्या केली होती तरुणीची आणि एकूणच हे लव्ह जिहादचं प्रकरण समोर आलं होतं। काल जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणानंतर पीडित जी मुलगी आहे तिच्या घरी विरोधी पक्ष नेत्यांनी जाऊन भेट दिली होती। राजकारण तापलेलं आहे या एकूणच गोष्टीवरनं आणि सरकारने देखील आदेश दिले होते। त्यानंतर आज कालपासून जर पाहिलं तर 5 ते 6 पथक ही दाऊदच्या शोधासाठी धाडण्यात आली होती। महाराष्ट्राच्या बाहेर ही पथकं जाणार होते आणि नेमकंच दाऊदचा शोध लागलाय तो म्हणजे कर्नाटकमधनं आणि कर्नाटकच्याच गुलबर्ग येथून त्याला अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबई गुन्हे शाखेची ही संपूर्ण कारवाई असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे आता दाऊदच्या एकूण चौकशीत अन्य काय दावे पुढे येत आहेत, त्याने अशा प्रकारे किती जणांना फसवण्यात आलं होतं याचा देखील किंवा हे रॅकेट नेमकं किती मोठं आहे याचा अंदाज लावणं शक्य होणार आहे। त्यामुळे दाऊदची अटक ही एक मोठी डेव्हलपमेंट मानली जात आहे या संपूर्ण प्रकरणाची। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी, फ्रेंच